फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. आता यंदा हुताशनी पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे करिदिनला चंद्रग्रहण आलेलं आहे. आता पौर्णिमा कधी लागते तर 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी 5:08 पौर्णिमा संपते. आता तसं बघायला गेलं तर उदय तिथीनुसार पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी धरली जाते. पण होळी आपल्याला धर्मसिंधू ग्रंथाप्रमाणे होळी आपल्याला 2 तारखेला साजरी करायची. सगळ्यात महत्त्वाचा पडलेला प्रश्न की सत्यनारायण कधी करावं? तर बघा, सत्यनारायण संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 5:08 संपते. सत्यनारायण आपल्याला होळीच्याच दिवशी करायचं आहे. ताई, होळीच्या दिवशी सत्यनारायण करणं शक्य होत नाही, पण दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला होळीच्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि मोस्टली आपण होळीच्याच दिवशी सत्यनारायण करत असतो, कारण तो पौर्णिमेचा काळ सुद्धा असतो. आता हे ग्रहण आल्यामुळे आणि तसं बघायला गेलं तर जरी ती सूर्याने बघितलेली आहे, पण 5:08 संपते आणि जेव्हा आपण सत्यनारायण करत असतो, अगदी तुम्ही 4 वाजता जरी मांडणी करून ठेवली आणि 6 नंतर लगेच पोथी वगैरे वाचली तरी चालेल, पण शक्यतो 2 तारखेलाच तुम्हाला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. ठीक आहे, हा खूप मोठा प्रश्न होता, बऱ्याच महिलांना पडलेला. त्याचं उत्तर आता दिलं. आता होळी का साजरी करतात? आता बघा, नवीन म्हणजे मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर ह्या मराठी नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपल्या पण आयुष्यातील वाईट गोष्टींची होळी व्हावी. होळी म्हणजे काय की अर्थात ज्या वाईट गोष्टी आहे, वाईटांवर चांगल्याचा विजय. आपल्या पण आयुष्यातील जे दुःख, सुख, संकट, त्रास, आजारपण जे काही त्रास आहे तो कमी होऊ दे म्हणून होळी केली जाते, होळी पेटवली जाते. अर्थात आपल्याला ही होळी प्रत्येकाच्या घरात, आता काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण होळी साजरी करतो, काही ठिकाणी आपल्याला इथेच म्हणजे आपल्या घराच्या समोर जर जागा असेल तर तिथे आपल्याला होळी साजरी करायची असते. आता होळी का साजरी करावी लागते किंवा करतो आपण, त्या संदर्भातली माहिती बघूया. तर बघा, हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ लागले म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच टेकड्यावरनं खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादाला त्याचा काहीच परिणाम झाला नाही, तो तसाच राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला तर वरदान भेटलं आहे की मला अग्नी सुद्धा काही करू शकत नाही, मी जळणार नाही. मग तिने भक्त प्रल्हादाला अग्नीत घेतले आणि त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले. सोबवती गौऱ्या रचून पेटवले गेले. पण आश्चर्य असंच झालं की हुंटा अग्नीत जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर पडला. जे वाईट होतं ते जळून गेलं आणि जे असल होतं ते तापवून सुद्धा शुद्ध राहिलं. भक्त प्रल्हादाची जणू काही अग्निपरीक्षाच होती. तर हे तुम्हाला आपल्याला ही भक्त प्रल्हादाची कहाणी माहिती आहे. आता मेन म्हणजे होळी कशी साजरी करावी, तर अर्थात आपल्याला तेव्हा गौऱ्याची गरज पडणार आहे. आपल्याला लाकडाची आणि गौऱ्याची जे काही एरंडाचं लाकूड आहे त्याची गरज पडते, गौऱ्याची गरज पडते. मग होळी प्रज्वलित करायची असते. जो काही गोडाधोडाचा नैवेद्य आहे तो दाखवायचा असतो. आधी पाण्याने 3 प्रदक्षिणा घालायच्या, असं पाणी अर्पण करत करत 3 प्रदक्षिणा घालायचा. जो काही नैवेद्य आहे तो अर्पण करायचा. बरेच काही उपाय तापे केले जातात आणि होळीच्या दिवशी तांत्रिक उपाय सुद्धा केले जातात. म्हणून एक सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा होळी करतो किंवा आपण एखादा उपाय करतो तर आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. जे काही तुम्ही उपाय करणार आहे ना, आणि शक्यतो खाली बघून चालावं. कारण काय होतं, कधी कधी काहीतरी होतं किंवा ओलांडण वगैरे ह्या गोष्टी जरा पाळाव्या. आपणच आपली काळजी घ्यावी आणि लोकांनाही सांगते, तुम्ही जर उपाय तापाय करणार असेल तर कोणालाही त्रास होता कामा नये, कोणाचंही नुकसान होता कामा नये. आपण करत असताना कोणाचंच नुकसान होता कामा नये, कारण त्याचे दोष लागतात ते वेगळेच. तर या पद्धतीने होळी साजरी करायची आहे. आता हुताशनी पौर्णिमेला बऱ्याच घरी कुळाचार सुद्धा केला जातो. कुळधर्म, कुळाचार, आई भगवतीची सेवा केली जाते, आपल्या कुळदेवीची सेवा केली जाते. ज्यांच्याकडे ती पद्धत असेल त्यांनी ती आवर्जून करावी. आणि जर तुम्हाला कुळाचार करायचा असेल तर अर्थात तो 2 तारखेला तुम्हाला संध्याकाळी करावा लागेल. आता पौर्णिमेचा काळ म्हटलं तर ग्रहण जरी लागलं, देवांना काही ग्रहण वगैरे लागत नाही. तुम्हाला ज्या काही मी सेवा सांगते त्या तुम्ही 2 तारखेला सुद्धा करू शकता, दिवसभरही करू शकता, कारण ग्रहण काळात आपण सेवा करत असतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी आदल्या दिवशी करावी, ज्यांना शक्य असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी करावी. मग आता कुळदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. तुमची इच्छा असेल तर, नाही तर 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. कारण असं म्हणता, जेव्हा तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा पाठाचं फळ मिळतं.
मग नक्कीच 11 वेळा, 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा जसं जमेल तसं तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. पौर्णिमा म्हटलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. कारण ह्याच दिवशी आपण त्यांची एकत्रित सेवा करत असतो. मग ज्या पद्धतीने तुम्ही पौर्णिमेला, आता बऱ्याच घरात कुंचमची सेवा वगैरे चालते. तुम्ही असेल तर ते तुम्ही करू शकता. सत्यनारायण आपल्याला करायचं आहे. आपल्या घरात श्रीयंत्र असेल, नसेल, देवीचा फोटो असेल, नसेल, टाक असेल, जे असेल त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही हे दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही. कुंकुमार्चन तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी, ग्रहणाच्या आधी तुम्ही करा. म्हणजे कसं ना, यंत्राला वगैरे स्पर्श वगैरे होत नाही. बाकी तुम्ही ग्रहण काळात बाकीच्या सगळ्या सेवा करू शकता. ज्या उरलेल्या सेवा त्या तुम्ही ग्रहण काळात करू शकता. मग आता लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत त्याच्यामध्ये विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, त्याच्याचबरोबर श्री सुक्तम आणि अगदी आवडतीचं म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र, याचं तुम्ही दिवसभरात जसं जमेल तसं पठण करू शकता. आणि अर्थात लक्ष्मी प्राप्ती म्हणजे बक्कळ पैसा नाही. 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात. नेहमी सांगत असते, ह्या लक्ष्म्यांचा आपल्या घरात वास व्हावा, आपल्यालाही सुख शांती समाधान नांदावं, ही सुद्धा प्रार्थना करायची असते. आणि ह्याच गोष्टींसाठी होळी सुद्धा महत्वाची आहे. आपल्या कुळदेवीची सेवा असेल, भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा असेल, किंवा तुम्ही कुंचमची सेवा करत असाल, आपल्या गुरूंची सेवा करत असाल, या सगळ्यांसाठी होळी खूप महत्वाची आहे. उपाय करत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी मात्र आवर्जून घ्यावी. या पद्धतीने सगळ्यांना सांगते की आपल्याला होळी साजरी करायची आहे. आता बघा, जेव्हा ह्या सेवा सांगितल्या जातात, होळी तर संध्याकाळी 6 वाजता सुरू होते, म्हणजे जी काही पौर्णिमा आहे. मग ताई सेवा दुपारी केली तर चालेल का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुपारी करा, किंवा 6 नंतर तुम्ही सेवा करू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला तुम्ही सेवा करू शकता. आता 3 तारखेला करीदिन असणार आहे. करीदिन म्हणजेच काय, तर अर्थात करीदिन हा दिवस असा आहे की आपण आपल्या पितरांचा सेवा करत असतो, पितरांना जेव घालत असतो. पण प्रत्येक जाती धर्मामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे वीर जेव घालतात, त्यांना वीर नाचवतात. वीर म्हणजे जो मृत व्यक्तींचा टाक आपण बनवतो, जो देवघराच्या खालच्या पायरीवर आपण ठेवतो, ते वीर असतात. त्याची आपल्याला सेवा करायची असते आणि व्यवस्थित या पद्धती. आता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर मग तुमच्याकडे जसं करीदिन साजरी करतात त्या पद्धतीने करा. पण मात्र सेवा करायला चुकवू नका. जशी जमेल, जिथे जमेल, जी आवडते ती तुम्ही सेवा करा आणि होळी साजरी करा. प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास, चिंता खरंच कमी होऊ दे. प्रत्येकाला सुख शांती मिळू दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.